रजनीकांतचा जन्म 29 फेब्रुवारी 2000 रोजी मंगळवारी झाला असेल तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? आता ज्याचा जन्मवार आलेला आहे मंगळवार, तर बघा 29 फेब्रुवारी आणि 2000 हे काय लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे त्याच्यामुळे 29 फेब्रुवारी रोजी मंगळवार. आता लीप वर्ष ओलांडल्यानंतर पुढचं वर्ष म्हणजे 2001 हे वर्ष एका दिवसाने 2 दिवसाने पुढे जाणार. त्यानंतर जेव्हा 2001ला त्याचा असेल पहिला वाढदिवस, 2002ला त्याचा दुसरा वाढदिवस असणार आहे. दुसरा वाढदिवस काढण्यासाठी काय करायला लागेल? 2001 हा साधं वर्ष एका दिवसाने पुढे जाईल. एका दिवसाने पुढे गेले तर एकूण किती दिवस पुढे जाणार? 3 दिवस पुढे जाणार आहे. म्हणजेच त्याचा दुसरा वाढदिवस काढण्यासाठी आपल्याला मंगळवार नंतर 3 दिवस पुढे जावं लागेल. म्हणजेच मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजेच त्याचा दुसरा वाढदिवस असेल शुक्रवारी. आज मंगळवार आहे तर 102 दिवसांनी येणारा वार कोणता असेल? जेव्हा तुम्हाला असं विचारतात की काही दिवसानंतर येणारा वार कोणता असेल तेव्हा काय करायचं? बघा 102 दिवसांनी येणारा वार कोणता असेल ते विचारले, मग ह्याला भागिले 7 करायचे. 7 का करायचे? कारण 7 दिवसांनी तोच वार परत येतो. आता 7ने वरच्या संख्येला भाग लावायचा आणि जेवढी बाकी राहील तेवढी बाकी आपण पुढे घ्यायची. तर बघा 7 एक्के 7, 7 एक्के 7 राहिले 3, 7 चोक 28, 28 आणि 4 32, म्हणजे 4 बाकी राहते. 4 बाकी राहते म्हणजे 4 दिवस आपल्याला पुढे जायचं. आजचा वार मंगळवार आहे. मंगळवार नंतर 4 दिवस पुढे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजेच 102 दिवसांनी कोणता वार असेल? शनिवार असेल. बघा 1, 2, 3 आणि 4 शनिवार. प्रियाची आई सागरच्या आईची वहिनी आहे तर प्रियाचे वडील सागरच्या मावशीचे कोण असतील? तर आपण बघा आकृती काढून बघूयात की प्रियाची आई ही सागरच्या आईची वहिनी आहे. सागरच्या आईची वहिनी आहे म्हणजे सागरची आईची वहिनी म्हणजे ही कोण असणार आहे? नणंद असणार आहे. ठीक आहे. सागरच्या मावशीची म्हणजेच आईची बहीण मावशी, मावशीची प्रियाचे वडील कोण? प्रियाचे वडील म्हणजेच ह्या दोघींचे भाऊ असणार आहेत. म्हणजेच कोण असणार आहेत? हे भाऊ. पर्याय क्रमांक येईल 1. 50 मीटर लांब, 6 मीटर उंच व 1/2 मीटर रुंद अशी भिंत बांधण्यासाठी 25 सेंटीमीटर लांब, 15 सेंटीमीटर रुंद व 5 सेंटीमीटर उंच अशा किती विटा लागतील? तर आपल्याला ही दिलेली मापे आहेत. बघा L = 50 मीटर, B = 6 मीटर, H = 0.5 मीटर. पण आता ही दिलेली युनिट बघा मीटरमध्ये आहेत आणि खालचे विटेचे दिलेले आहेत सेंटीमीटरमध्ये. तर आपण काय करूयात? मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करूयात. म्हणजेच 50ला गुणिले 100 करावे लागतील सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी. म्हणजेच काय येईल? 5000 सेंटीमीटर. तसंच ह्याला गुणिले 100 केले तर येतील 600 सेंटीमीटर आणि 0.5 मीटरला 100ने मल्टिप्लाय केलं तर येईल 50 सेंटीमीटर. तर आपल्याला काढायचे आहेत एकूण विटा. त्यासाठी फॉर्म्युला आहे भिंतीचे घनफळ भागिले विटेचे घनफळ. भिंतीचे घनफळ L × B × H. बघा आता इथे फक्त आपण किमती टाकूयात. L किती आहे? 5000. 5000 गुणिले 600 गुणिले 50 छेद 25 गुणिले 15 गुणिले 5. इथे भाग लावूयात. 25 एक्के 25, 25 दुने 50, हे 2 शून्य, 15 एक्के 15, 15 चौक 60, 0 0, 5 एक्के 5, 5 10 50. जर इथे गुणाकार केला 200 गुणिले 40 गुणिले 10 तर येतात एकूण 80,000 विटा. म्हणजे त्या निळा, हिरवा, लाल, पिवळा या रंगाच्या पताका याच क्रमाने पुन्हा एकापुढे एक लावल्यास 67व्या क्रमांकाची पताका कोणत्या रंगाची असेल? बघा हे उदाहरण कसं सोडवायचं आहे? आपल्याला 4 रंगाच्या पताका दिलेल्या आहेत म्हणून 4च्या फरकाने पुन्हा त्याच रंगाची पताका येईल. तर आपण काय करूयात की 67च्या जवळची संख्या जर काढली तर बघा 17 गुणिले 4 केले. 4 का केले? कारण की 4 नंतर परत त्याच रंगाची पताका येणार आहे. तर 67च्या जवळची संख्या काढण्यासाठी मी गुणिले 17 केले. 17 गुणिले 4 केले तर किती येतात? 68. म्हणजे 68व्या क्रमांकावरती असणारी पताका असणारे पिवळी
म्हणजे सगळ्यात शेवटची. तर आपल्याला विचारले 67. मग पिवळ्याच्या आधीच कोणत्या रंगाची पताका आहे? तर लाल रंगाची आहे. म्हणून 67व्या क्रमांकावरती लाल रंगाची पताका असेल. एका रस्त्याच्या कडेला लावलेल्या लगतच्या 3 झाडांमधील अंतर 18 मीटर आहे. जर त्या रांगेत एकूण 47 झाडे लावली असतील तर 29व्या झाडापासून शेवटच्या झाडामधील अंतर किती असेल? आता आपल्याला दिलंय की 3 झाडांमधलं अंतर, म्हणजे ह्या 3 झाडांमधलं अंतर दिलंय एकूण 18 मीटर. आता जर समजा 1, 2 आणि 3 झाडं म्हटले तर 2 झाडांमधलं अंतर किती झालं? 9. म्हणजेच एका भागाची किंमत किती झाली? 9 मीटर. तर आपल्याला एकूण दिलेत 47 झाडं. तर त्यातल्या 29व्या झाडापासून म्हणजे 47 वजा 29 करावे लागतील. 47 वजा 29 केले तर येतात 18 भाग. 18 भाग येतात. एका भागाची किंमत आहे 9, म्हणून 18 गुणिले 9 करायचे. 18 गुणिले 9 केले तर येतात 162. म्हणजेच शेवटच्या 29 पासून 47 पर्यंतव्या झाडाच्या मधील अंतर असेल 162 मीटर. पिवळा, हिरवा, लाल, निळा, नारंगी व जांभळा या रंगाचे 150 दिवे एकापुढे एक याच क्रमाने लावून रोषणाईसाठी दिव्यांची माळ तयार केली आहे. तर त्या माळेतील 110व्या क्रमांकाचा दिवा कोणत्या रंगाचा असेल? बघा हे उदाहरण कसं सोडवायचं. पहिल्यांदा दिलेल्या माळा आपल्या किती कलरच्या आहेत त्या आपण आधी काढून घेऊयात. 5 आणि 6 एकूण 6 कलरच्या आहेत. आपल्याला विचारले 110वी माळ, म्हणून आपण काय करायचं? 110ला 6ने भागायचं. 6 एके 6, वजाबाकी केली तर इथे राहतात 5, वरून घेतले 0. 6 8 48. परत बाकी किती राहतात? 2 बाकी राहतात. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची जो दिवा असणार आहे तो असणार आहे 110व्या क्रमांकावर. म्हणजे आता दुसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे? हिरवा. त्यामुळे उत्तर असेल हिरवा. चालण्याला पोहणे म्हटले, पोहण्याला सरपटणे म्हटले, सरपटणाऱ्याला उडणे म्हटले, उडणाऱ्याला धावणे म्हटले आणि धावणाऱ्याला बागडणे म्हटले. तर साप हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? साप हा आहे सरपटणारा प्राणी. सरपटणाऱ्या प्राण्यांना म्हटले आहे उडणारा प्राणी. मग उत्तर असेल साप हा उडणाऱ्या प्राण्यांच्या प्रकारात मोडतो. डॉक्टरला वकील म्हटले, वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंताला डॉक्टर म्हटले. तर रोग्यांना कोण तपासेल? रोग्यांना तपासतो तो असतो डॉक्टर. इथे डॉक्टरांना काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये? वकील म्हटलं आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर असेल वकील. रोग्यांना वकील तपासेल.